तर अशी काहीशी होती माझी कोजागिरी पौर्णिमा. ऑफिसमध्ये दिवसभर रक्त आटवल्यानंतर मला घरी जाऊन दूध आटवायचा मूड तर अजिबातच नव्हता. पण रिक्षात बसल्या बसल्या मला माझ्या लहानपणी सेलिब्रेट केलेली चाळीमधली कोजागिरी आठवली. पावभाजी, संगीत खुर्ची, कढवलेला दूध आणि गुलाबजाम, हे काय भारी कॉम्बिनेशन असायचं त्यावेळी. मग बोलली जाऊ दे सगळं, चाळ नाही, चाळीतले शेजारी नाही, पण आपण तर आहोत ना, करूया सेलिब्रेट. येताना दूध आणि साखर आणली आणि आल्या आल्या पहिले दूध गरम करायला ठेवलं. सोबतच दुसऱ्या दिवसाच्या डब्याची तयारी करून घेतली आणि मग भूक आवरेना म्हणून एक चपाती खाऊन घेतली. आणि त्यानंतर कार्यक्रम चालू झाला मसाला दूध बनवायचा. मस्तपैकी दूध कडवून घेतलं आणि ड्रायफ्रुट्स बारीक करायला घेतले. दूध थोडं आटल्यानंतर त्यामध्ये आपण बनवलेला प्रीमिक्स टाकला. बाय द वे, तुम्ही ही प्रीमिक्सची रेसिपी ट्राय केलीत की नाही? नसेल केली तर आत्ता ट्राय करून बघा. असं काही कंपल्शन नाही की फक्त कोजागिरीलाच केली पाहिजे. साखर, ड्रायफ्रुट्स टाकून थोड्या वेळाने दुधाची गॅस बंद केली आणि दूध थंड होईपर्यंत माऊला पॅम्पर केलं. मग एक ग्लास माझ्यासाठी आणि एक ग्लास शेजाऱ्यांसाठी असं भरून त्यावर मस्तपैकी जाड अशी साय टाकून मी टेरेसचा रस्ता धरला. आता एवढ्याशा ग्लासात चंद्र काही दिसणार नव्हता म्हणून सेल्फी मध्ये चंद्र बघत बघत दूध पिला. आणि मग दूध पीत पीत टेरेसवर थोडा टाइमपास केला. चांदोमामाकडे बघत बघत पूर्ण ग्लास संपवून टाकला आणि लहानपणीच्या सगळ्या आठवणी ताज्या केल्या.